तर अपघात त्यांची जबाब. ती घेऊन गेली ती म्हणल्यावर तिने जाणून घालवायची. घरी असून न्याय येत नाही ती म्हटलं यात काय माहिती रागू मागे काय काम माहिती काम कशाची येते काम मासे धरायची काम माहिती. नमस्कार मित्रांनो, आलोय बघा इथं सासूला आणि त्या पिल्लेला सोडाय आणि त्यात पोरं बी म्हणली मला जायचंय म्हणल्या ह्यांना सोडाय आलो इथं. आलो यांच्या घरी इथं पोच झालोय. घरनं काढायचा होता व्हिडिओ पण मला पार्सल पण तिकटाची टाकायची होती त्यामुळे गडबड लय होती म्हणून कुठं थांबलो नाही. आणि एकाच गाडीवर किती जण आलोय, सासूबाई, दादू, ओंकार, मीन, पिल्ल्या 5 जण एका गाडीवर आलोय. येताना इतकी अपघात झाली सांगून उपयोग नाही. आणि इथं लक्ष्मीच्या देवळात आहे बघा थांबलोय. आता ओंकार म्हणतोय मला इथं करमत नाही, मी येतो माघारी. मग एवढे अपघात करून यायची तर काही गरज होती का? करतोय पिल्या काय करतोय. आणि सासूबाईला नाही या म्हणल्यावर म्हणते ते गाडी नाही ती, म्हणजे किती खरं बोलते ती. काय खरं तर काळच राहिलं नाही. तर यांची तर काय चुकी आहे, यांच्या लेकीची चुकी आहे हो. तिला लय माया दया येते सगळ्याची, पण माणसं महाग गंडवते ती तिला माहित नाही. सगळी घरी जायती तिघ घरी यायची, कोण कुठे गेलं नाही. पण सांगितलं मी चाललोय ट्रॅक्टरचं साहित्य आणायला. एक म्हणला मला इथे 4 गाड्या. तू काय करतोय? काय नाही बसलोय ना. आता सांग तू राहणार आहे का जाणार? का करू काय करतो म्हणतोय ना मला करमत नाही, तुला येताना म्हणलं तुला करमत नसतं तू येऊ नको म्हणलं होतं का ना. मग आता नेमका तू काय करतोय? राहतो ना, रडणार नाही ना. रडला तर बघा काय बार काय मग असू दे बार काय का म्हणणार. मग बापाला कसा म्हणला मला करमत नाही येतो काय करमत लगे करत का. आता एवढं जीवाची अपघात करून 4-5 जण गाडीवर आलोय म्हणल्यावर हा 2 दिवस बर काय. आणि जर तुला करमना तर फोन कर, मग येऊन घेऊन जातो. हो त्यांना कोणाला सोडफीड काय म्हण नको, मला फोन कर. कारण ही कशी आहे ती व्यस्त आहे ती हो. यांच्या मागे लय काम आहे ती, यांच्या मागे काम आहे ती. उघडच इथं आल्यावर दिसलं मला बी वाटलं खरंच काम आहे ती, पण माणसं खोटं बोलते ती माझ्या बुद्धीला पटत नाही. बघ काय करायचं मग आता ती घरी जायची त्यांचं चुकलं यायला नाही ती तुला न्यायला. आपण काय सांगितलं होतं त्यांना येऊन घेऊन जावं म्हणून. होय तर ती काय म्हणली गाड्या घरी नाही त्या आणि आम्ही घरी नाही, आम्हाला काम आहे ती. आणि यांना काम कशाची आहे ती, आज एखादं असून माशाला गेले ते बघा किती रगील काम आहे ती यांची. लय ट्रॅक्टरचं साहित्य आणायला जायचं होतं. सगळी घरी येते रे, कोण कुठे गेलं नाही. बारका मामा काय म्हणता मी आता चालू तर फोन आला अजून गेलाय. कुठंच आहे ती गेलाच नाही, सकाळपासून इथंच आहे. आता म्हणलं ते मिस्त्रीनं बोलवलं गॅरेजवर गेलाय ते. कारण कसं आहे एकानं चुकी केली तर दुसरं सावरून घेतय. बरोबर का. सकाळी मी तुम्हाला काय म्हणलं होतं बोलवून घ्या ती घरी जायची, तर तुम्ही काय म्हणला बावड्या जायचं केळीच्या गाड्या भरा, त्याला सवड नाही, त्यांना नाही गाडी घरी नाही जायचंय कुठं बारामतीला. ट्रॅक्टरचं साहित्य नाही, बारामती घरीच आहे. नाही ते आताच म्हणलाय ते घरी नको आता आलो आहे म्हणलं होतं का तुमच्या. कुठं पंढरपूरला गेलता एमसीबी बोर्डात, म्हणजे इज बोर्डात काहीतरी ते गिरणीचं दिला संदर्भात. पंढरपूर यायला किती लागतं, आला असता न्यायला किंवा पंढरपूरला आलता तिकडं आला असता तर आपल्या घरापासून पंढरपूर 16 किलोमीटर आहे, तरी पण आली नाही ती. ह्यांचं कसं आहे, ह्यांचा विषय द्या सोडून, पण बाकीच्यांचं म्हणणं कसं आहे झाली तर अपघात त्यांची जबाब. ती घेऊन गेली ती म्हणल्यावर तिने जाणून घालवायची. असलं करते म्हणलं घरी असून न्याय येत नाही ती म्हटलं यात काय माहिती रागू मागे काय काम माहिती काम कशाची येते काम मासे धरायची काम माहिती. मग आता वास तर लागते ती बी अजून एकादशी नेलतं सासूबाईला येऊन. कारण कसं झालं त्यांच्या मुलीची माझ्या बायकोची इच्छा होती की आहे माझ्यापाशी यावं, 4 दिवस राहावं, लय दिवस इच्छा होती त्याची. पण ह्यांना घरी तर कोण नसल्यामुळे येता येत नव्हतं, अडचणी होत्या. त्या सुनबाईला आणाय गेल्यावर मी 2 दिवस तुझ्यात येते. मग त्यावेळेस बी काय झालं, तिला सांगितलं होतं इकडं असं इकडे ये, तर त्यावेळेस ती डायरेक्ट एसटी धरून आली. त्यामुळं त्यांना काय आणलं नाही. तर घरी आलेले आंघोळ केले म्हणली मला आयला आणायचं माझ्या संग चला.
मी येत नाही म्हणलं तर दादूला म्हणली तू चल, पण दादूला हायवेनं जास्त गाडी चालवा येत नाही म्हणून त्यावेळेस बी मी आलो, सासूबाईला घेऊन गेलो. आणि कालच्यापासून सासरे बुवाला सांगतो येऊन त्यांना घेऊन जावा, त्यांच्या संग जी पोरं येते ती 1-2 त्यांना बी न्या. तर नाही मला गाडी नाही आणि मला काम आहे ती. आणि आज खरं घरी आल्यावर यांच्या मागे काय काम आहे ती तर कळालं का नाही? होय दादू? बरोबर आहे. दादू काय गपच आहे, काय झालंय? त्याच्या आजीला बोलता येतं मग ते तुमच्यासारखा बोलत हा. काय नाही कुठं तर का नाही येऊन फपुट्यात पडले का वाटायला लागले, आगीतनं उठून फपुट्यात पडले. तसं कसं एवढी बेकार गत झाली. यांनी जर म्हणली असती बाबा गाडी आहे पण त्याला पैसे नाही 100-200 द्या तर काहीतरी ऍडजस्ट केलं असतं. एका गाडीवर 5-5 जण आम्ही आलो, येताना आमची किती अपघात झाली, किती हाल झाले ते आमच्या जीवाला माहित आहे. पण आता बोलायचं कोणाला? चुकी आपली आहे ना, का नाही? बरोबर आहे. तर आलो बघा लेकरांना सोडून. तर इथं इकली ही मका गोळा करायला अपघात बसली आहे आणि इकलीनं मी येतो बघा ह्या ही मका गोळा केली आहे, ती तिकडे राहिली. कारण कसं झालं, ओंकारचं मन रमना म्हणून त्याला त्याच्या आज्यापाशी नेऊन सोडलं. परत आजा म्हणला चला घरला, परत अजून त्यांना घरी आणून सोडलं आणि मग तिथनं निघालो. तरी जीवाची वडाताण करून बघा 1 तासात घरी पोचलोय. का तर आभाळ आलंय आणि भिजल मका ही भ्यालंय, त्यामुळं फास्ट आलो. अगं किती जरी काळजी तुला असली तर तुला ही इकलीला सगळं होतंय का सांग मला गोळा करायचं? किती लोड, एकतर गुरं सगळी रानात बांधलेली, शेळी आलेली, मग तीच की तुझ्यावर सगळा लोड टाकायचा म्हणलं. फास्ट आपण गेलो तर काय तर मका तर गोळा करून होईल म्हणून आलो. गोळा करून होईल पावसा पाण्याचं आपलं लवकर, कारण आता कसं आहे पोर गेल्यामुळे सगळा लोड पडला बा. आता धारा काढल्या की दूध वाढायचं, ते पोरांकडे डेली काम होतं, पेन टाकायचं. पण आता ते सगळं आपल्यावर म्हणलं तर आपल्याला आता काय करायचं काय नाही असं. तू करू लागणार आहे पण किती करू लागणार आहे? तू गाडीवर जाऊन दूध वाढणार आहे का? गाडी मला म्हणतेली दूध वाढाय पण करीत आहे असं घोटाळा कशाचा घोटाळा व्हायचा आहे? तर मित्रांनो हिला काही गाडी येत नाही बरं का, ही तुमची टिंगल करते. मित्रांनो माझा अवतारात जरा ही झालाय कारण की ह्यांना माहित आहे कामाचा लोड म्हणजे आम्ही 2 वाजल्यापासून गेल्यापासून सगळं हिनंच हँडल केलंय. गुरांना बांधली, ती गुरांना पाणी, शेळीचं वैरण काढी, रेडी हे सगळं हिच्याकडेच जोखमदारी होती. त्यामुळे ही आज भरपूर आंबून गेलेली आहे. ते तिनं मका बी गोळा केली सगळी, हे तुम्हाला दिसतीये. तर दोस्तो आपल्याला जी होती हो बा त्यात एवढी मका झाली, आता काय होईल ती होईल, देवाची कृपा. हो, आणि पडलेल्या तर काय नव्हतं, कणसं उगवून आली, त्यामुळे ती विषय आपण सोडून दिला त्याचा. ते तोडून हायशीच फेकली हे नाही का काय लेकरांचा कालवा सारखं ती गॅसवर ही कर ती कर, दाद्याला पिल्याला दादूला. आता तिने लेकरं गेले, ती आई गेली या कर म्हणाय, घराकडे तोंड घेऊ वाटत नाही, वाटत नाही घराकडे. आता सण सुद्धा आलाय, तिने जावं का नको? त्यातनं बी तुम्हाला एक सांगायचा मुद्दा बरं का, सकाळी मी त्यांना सांगितलं होतं मी काही तुम्हाला सोडा येत नाही. तर सासूबाईनं काय केलं, पिशवी बी घेतली नाही, लेकराला घेतलं आणि चालत चालली. त्या झिटीनं रागाच्या मी पण जाऊन सोडून आलोय बा. अहो काय ना काय महाग अडचणी असते त्या प्रत्येकाच्या, तुमच्या जशी अडचण येते तशी तिच्या पण अडचण येते. तिची सून घरी हाय, नातू बारका हाय, सण सुद्धा आलाय, लेकरासने कापड चोपड काय एकटं कुऱ्यात नसते सांगा बरं. बाजार हाट तुम्ही भरला, त्यांनी आणलाय नाही आणलाय, पप्पाचा सारखं फोन येत होतं म्हणून ती गेली. सण सूद जरी तोंडावर आलं तरी तुमचं इथंच पाहिजे वय. काय नाही, मी त्यांना आजचे दिवस राहावं म्हणत होतो, कारण आज मला मसाले ऑर्डर बी टाकायचे होते. आज लय वडाताण होती हो. आज ऑर्डरी पण टाकल्या बहिणीनं, ऑर्डरी टाकून येऊन परत ह्यांनी जाऊन आले तर सोडून, त्यामुळं ह्यांना लय ताण पडला, लय नेट लागले, त्यामुळं लागलं तर कालवा करायला. कालव्या दिवशी नाही, आज अडचण होती, वडाताण जास्त होती म्हणून त्यांना म्हणलं होतं आजच्या दिवस राहावं, उद्या तुम्हाला मी सकाळ लवकर घालवतो. कारण उद्या काय आपल्याला ऑर्डर हे टाकायची नव्हत्या, काय काम नव्हतं, मका वाळू घातली, गुरु बांधली की झालं. सोमवारपासून चालू होतील बघा बहिणीनं. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी माझ्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा, फोन करा, तुमच्यापर्यंत ऑर्डर पोचती. काय सुद्धा काळजी नाही, दिवाळीच्या स्पीड मध्ये चांगले बरोबर मला ऑर्डर माझ्या बहिणीने भावानी टाकले. ते असं तुमचं सगळ्यांचं प्रेम असू द्या तुमच्या कविता ताईला. तर चला मित्रांनो घेऊया मका. करून आल्यावर बघा आज गाय गुराची बारस आहे म्हणून गुराला ओवळून ताट तिनं इथं ठेवलं या. गुराला सगळ्या हळदी कुकू लावलं आहे का नाही, पूजा केली. आता नैवेद्य म्हणजे आता चपाती आणि भात
बनवायचा आणि नैवेद्य दाखवायचा. तर आपले तुळशीला पण आज हिनं अशी निरंजी लावली आहे. पण त्या नाही त्या काय ग, तर चला असू द्या, आणू अजून आपण गेल्या कुठं तर.